मन होत आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आपण या मैदानावरती करूया, या स्पर्धेमध्ये करूया. आणि भूमकर साहेबांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपण व्यासपीठावरती बसून या मॅचेसचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय श्री राजू शेठ भूमकर साहेब आपल्याला विनंती असेल. त्यानंतर सन्माननीय श्री शिवाजी फरतडे नानांना देखील विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती बसून क्रिकेट स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे. तिसऱ्या चेंडू चार चेंडूंचा खेळ झाल्यानंतर इथे मात्र एक धाव मिळतीये. चांगली गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल रनआउटची संधी आणि यस, जबरदस्त रनआउट मैदानाच्या आतमध्ये. पाहतच राहिले आणि पाहण्याऐवजी मात्र कोणत्याच प्रकारचा पर्याय नव्हता. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज आपण पाहिलं तर प्रथमेश जरूर बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज संकेत मैदानाचा ताबा घेत असताना इन ॲट नंबर 3 ला जाताना आपण पाहू शकाल. सेक्टर 18 प्रीमियर लीग, या प्रीमियर लीग मध्ये भरपूर सहकार्य आम्हाला लाभलंय. या विभागाचे माजी कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय श्री काशीनाथजी पवार साहेब यांच्याकडनं संजयजी पाथरे साहेबांनी यांच्या सर्वांचं आभार मात्र व्यक्त केलं जातं. इथे विकेटने पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती मात्र 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 1 धाव. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस रणनीती बदलली. मयूर एरवी आपल्याला फलंदाजीसाठी सलामीच्या भूमिकेत पाहायला मिळत होता, परंतु यावेळेस 4थ्या क्रमांकावरती मात्र वर्णी लागतीये फलंदाज मयूरची. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती फक्त 1. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर ललित कदम, ललितजी कदम यांचं देखील मोठं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभताना जरूर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जो जेवणाचा खर्च या संपूर्ण 3 दिवसांमध्ये त्याचं पदभार या दादांनी स्वीकारलंय आणि दादांचा आभार व्यक्त करतो. भरपूर स्वादिष्ट आणि खूप सुंदर असं जेवणाचं नियोजन दादांच्या माध्यमातून होत आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर जरूर वाईड बॉल होता. तर नो बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला, तिसरे पंचांची कसोटी असेल. रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅटिंगचा की अंपायरचा आहे? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देण्यात येईल. नो बॉल असेल हा. नो +1. आमच्या आकाश दादा डोळ्यात तेल घालून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी सांगितलं थर्ड अंपायर घ्या तुम्ही, हा नो बॉल आहे. आणि तिथून मात्र एक एक्स्ट्राची धाव मिळाली. आणि नगरसेवक साहेब देखील यस, त्यांचं लक्ष तर संपूर्ण प्रभागावरती आहे. या मॅचचं काय घेऊन बसलाय तुम्ही? यानंतर पुन्हा एकदा सिंगल आली आहे मैदानावरती. नो बॉल मिळाल्यानंतर टीमची धावसंख्या झाली एकूण 5 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. फक्त पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, परंतु थांबवलं फलंदाजाने, रेडी नव्हते ते. पुढचा बॉल परत एकदा सिंगल मात्र मिळतीये. सिंगल डबल्सला प्राधान्य देण्याचं काम या ओव्हरमध्ये थोडंसं करण्याचं प्रयत्न जरूर फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. परत एकदा सिंगल आहे. सिंगलपेक्षा जास्त इथे काहीच नसणारे. एका धावेने मात्र टीमची धावसंख्या 7 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. 7 ऑन द बोर्ड.
परत एकदा सिंगल, वन डिक्लेअरचा इशारा पंचांच्या माध्यमातून होताना जरूर आपण मैदानावरती पाहू शकाल. तर इथून पुढचा बॉल गोलंदाज आपण पाहिलं तर ललित सज्ज. चला विनंती असेल खेळाडूंना प्लीज बाहेरून कॉल नकोय. फलंदाज देखील तुमचे डिस्टर्ब होत आहेत. यावेळेस टॅप केलं चेंडूला आणि अंतिम क्षणाला बॉल मात्र जाईल डिक्लेरेशन झोनमध्ये. एका धावेसाठी 2 षटकांचा खेळ इथून तुर्तास समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती मात्र 2 गडी बाद 10 ही धावसंख्या टीमच्या धावफलकावरती. 2 गडी बाद 10 ही धावसंख्या सध्या धावफलकावरती. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आपण पाहिली तर वर्णी लागते ती गोलंदाज शशांक यांची. मॅन ऑफ द मॅच राहिले त्या अगोदरच्या मॅचेसमध्ये 2 खेळाडू या संघामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणजे मला वाटतं तिसरी मॅच असावी या संघाची आणि दोन्ही मॅच जिंकली आहे बॉलिंग करणारी टीम. तर नक्कीच सेमीफायनलचे दरवाजे जवळपास उघडे झालेत या संघासाठी. इथून ही मॅच डिसायडर असेल, शिक्कामोर्तब केला जाईल का. ज्या प्रकारे भारतीय संघाने अनडिफिटेड अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला त्या प्रकारे हा संघ अनडिफिटेड क्वालिफाय करेल का हे पाहणं मात्र गरजेचं. डॉट बॉलने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शशांक करत असताना गोलंदाज शशांक इथे निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय. पुढचा बॉल पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल. टॅप करण्याचा प्रयत्न या चेंडूला. एक धाव इथे मिळेल का. क्लोज कॉल अतिशय पंचांसाठी, परंतु पंचांचा कोणताच इशारा नाहीये. म्हणजे फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव इथे मयूरने पूर्ण केली आणि टीम मात्र जाऊन पोहोचली ती 11 धावा धावफलकावरती. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जातं, परंतु 4 षटकांमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असेल. कमी धावा पुरेशा नसणारे त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा होणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं असेल. या मॅचमध्ये ते पूर्ण केलं जाईल का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं. पुढचा बॉल शशांक तयार. खराब चेंडू आहे. खराब चेंडू. वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना अवांतरचा इशारा पंच या बॉलवरती करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. टीमची धावसंख्या एकीने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 12 धावा फलकावरती. चला लहान मुलांना बसून घ्यायचे खुर्च्यांवरती, नसेल तर पुढच्या साईडला उभा राहून मॅच बघा. इथे देखील पंच इशारा करत असताना अवांतरचा बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा पंचांवरती दबाव टाकण्याचा, परंतु नासिर सर डोळ्यात तेल घालून या मॅचकडे लक्ष देताना आपण जरूर पाहतोय. इशारा करतायत अवांतर चेंडूचा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल इथे 1 डिक्लेअर. पुन्हा एकदा सिंगल आपण पाहतोय मैदानावरती. सिंगल डबल्सने फारसा फरक गोलंदाजी करणाऱ्या संघाला पडणार नाहीये. तुम्हाला चौकारांची आतषबाजी मात्र मैदानावरती नक्कीच करावी लागेल जर एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर. पुढचा बॉल इथे आणखीन एक मोठा मोहरा गारत. जबरदस्त गोलंदाजी. या प्रकारची सुरुवात मात्र मिळून दिली होती पहिल्या ओव्हरमध्ये राहुलने. त्या सुरुवातीमध्ये सातत्य ठेवण्याचं काम गोलंदाज ललित आणि गोलंदाज शशांक यांच्या माध्यमातून जरूर होताना पाहायला मिळते. आणि अशा वेळेस स्वतः संघाचे संघनायक आकाश पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना जरूर आपण पाहतोय. तर यावेळेस फलंदाज आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्याचा एक जबरदस्त खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय. कशा प्रकारचे खेळी करेल 5व्या क्रमांकावरती वर्णी लागतीये फलंदाज आकाशची. आणि इथे
डॉट बॉलची समाप्ती. तर आपण पाहिलं तर जरूर निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती निर्माण केली जाते. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. धावसंख्या मंदावलेली फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथे खराब क्रिकेट आहे. वाईट +1 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतात. गरज नव्हती अशा प्रकारचे चेंडू टाकण्याची, परंतु शरीराचा वेध घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांमध्ये कुठेतरी मात्र डबल एक्स्ट्रा मात्र मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. कशाही येऊ द्या यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाला, मैत्री टायटन्स संघाला मात्र धावांची गरज आहे आणि त्या धावा मात्र मैदानावरती मिळत असताना 2 धावा मिळत आहेत टीमला. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा मैदानावरती केला जातोय. एक्स्ट्रा धावांना सुरुवात झाली आहे. आणि इथून देखील आपण पाहिलं तर जरूर निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय. 3 षटकांचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 3 गडी बाद 17 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 गडी बाद 17 ही धावसंख्या टीमच्या धावफलकावरती जरूर येताना आपण पाहतोय. इथून शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र मोठी हाणामारी करावी लागेल. मयूर अजून देखील तळ टोकून मैदानावरती उभा आहे. कमीत कमी 2 ते 3 मोठे चौकार इथून मात्र मयूरला खेचणं गरजेचं. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र मिळतीये सिंगल. सिंगलने फारसा फरक मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला पडणार नाहीये आणि इथून मात्र फलंदाज बाद होत असताना मयूर ची खेळी मात्र येते संपुष्टात. तर जरूर पुढचा चेंडू इथे सिंगल मात्र येते. फलंदाज आपण पाहिलं तर विवेक हे नवीन फलंदाज आहेत. फलंदाजीसाठी जात असताना सिंगलने डावाची सुरुवात करतात आणि पुन्हा एकदा आकाश पाटील मात्र स्ट्रायकिंग एंडवर येत असताना जरूर आपण पाहतोय. आणि इथून आपण पाहिलं तर फलंदाज आकाशच्या बॅटमधनं येतोय क्रॅकिंग चौकार. त्या फटक्याची गरज होती, तो फटका मात्र आकाशने लगावला. 23 धावांपर्यंत जाऊन धावफलक मात्र पोहोचतोय. आकाश यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये टी-शर्ट्स त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि यावेळेस चांगली बॅटिंग करत असताना आपला संघ अडचणीमध्ये सापडल्यानंतर आकाशच्या बॅटमधनं मात्र येतोय चौकार. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने झाली आहे ती 23. शेवटचा बॉल आणि इथे लास्ट बॉल आपण पाहिलं तर चेक केलं गेलंय. दोन चेंडू आहे, सॉरी 2 चेंडू बाकी आहेत. मॅच बॉल परत एकदा आलेला आहे. तर इथून फलंदाज मात्र बाद होताना आपण जरूर पाहतोय. आकाश चांगला फटका होता परंतु धाव पूर्ण करता आलेली नाहीये आणि नवीन फलंदाज अक्षय काळे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये.
तर यावेळेस शेवटच्या बॉलवरती देखील गोलंदाज विवेक यांचे खेळ संपुष्टात येते. 23 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि विजयी समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी अद्याप देखील 24 धावांची गरज असेल. संपर्क साधायचा आहे. चला बॅटर मैदानात का जात नाहीयेत प्लीज. तर मी फडतरे नानांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते मात्र पुढच्या मॅचची नाणेफेक करायची आहे. राम योद्धास आणि अंश ग्लॅडिएटर्स यांच्या दरम्यान टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा आणि तो टॉस आपण पाहिलं तर आपल्या सर्वांचे लाडके फडतरे नाना यांच्या शुभहस्ते इथे केला जातोय व्यासपीठावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शशांक आणि अविनाश आपण पाहतोय. तर टीम कडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येत आहेत गोलंदाज आकाश पाटील. एक बाहुबली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर यावेळेस गोलंदाजीसाठी आणि नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये टॉस आपण पाहिलं तर आमच्या मच्छिंद्र दादांच्या संघाने जिंकलाय. अंश ग्लॅडिएटर्स संघाने टॉस जिंकलाय. पहिला बॉल बेल स्लाइड झाल्यात, फक्त पडल्या नाहीयेत. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती 4ही मुंड्या चित केलंय फलंदाजाला. डॉट बॉलने सुरुवात करतायत गोलंदाज आकाश पाटील. फलंदाजीमध्ये एक चौकार लगवला आणि गोलंदाजीमध्ये निर्धाव चेंडूने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आकाश यांची आपण पाहतोय. चला निर्णय कळवा अंश ग्लॅडिएटर्स. तर इथून आपण पाहिलं तर अगदी पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल येताना जरूर आपण पाहतोय. अंश ग्लॅडिएटर्सने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुढचा बॉल परत एकदा हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहिली तर जरूर सिंगल मात्र मिळतीये. 2 चेंडून मागे 2 धावा येताना आपण पाहतो. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 24 ची गरज होती आणि अशा वेळेस पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धावा येताना जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज होईल सज्ज. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल आकाश पाटील यांना. हा बॉल यष्टीरक्षक चुकतायत इथे मित्रांनो आणि तेच कारण आहे की परत एकदा सिंगल मात्र मैदानावरती मिळताना जरूर आपण पाहतोय. एका धावेला महत्त्व या क्रिकेटच्या मॅचमध्ये. तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील कारण की पहिल्या इनिंगमध्ये जास्त धावा बनलेल्या नाहीयेत आणि अशा वेळेस थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मात्र मैदानावरती जरूर बघायला मिळतंय. पुढचा चेंडू परत एकदा ऑन साईडला मात्र वळवलाय. 1 धाव या बॉलवरती देखील मिळताना जरूर आपण पाहतोय.
सिंगल वरती समाधान मानलं जाते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून शशांक आणि अविनाश हे फलंदाजीसाठी मैदानावरती आलेत आणि कोणत्याच प्रकारचा धोका पत्करण्याचा त्यांचा इरादा आणि मनसुबा आपल्याला बघायला मिळत नाहीये. एकदा परत एकदा या बॉलवरती मिळत असताना आपण पाहू शकाल सिंगल आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर बिनगडी बाद 5 हलकीशी सावध आणि संत सुरुवात मैदानावरती. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 19 धावांची अजून देखील या मॅच मध्ये मात्र गरज आपण पाहू शकाल. चला 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 प्लीज दादांनो. पुढचा बॉल यावेळेस चिप केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. सिंगल वरती समाधान वारंवार इथे मात्र मानले जातात. भरपूरशा कालावधीनंतर निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती येताना आपण पाहतोय. जरूर फुल टॉस होता. टॅप केलं या चेंडूला आणि बॉल जातोय घोषांक क्षेत्र. परत एकदा एका धावेसाठी मर्यादित क्षेत्रामध्ये तुम्हाला फक्त चौकार त्या क्षेत्रावरती चेंडू आदळला तर आपण पाहिलं तर जरूर तुम्हाला चौकार मिळू शकतो. त्या व्यतिरिक्त फक्त आणि फक्त सिंगल मिळेल जेव्हा जेव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल तेव्हा तेव्हा. यावेळेस देखील आपण पाहिलं तर जरूर सिंगल असेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल ती मात्र 8 धावा येताना आपण नक्कीच पाहतोय. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा संघाच्या धावफलकावरती जरूर झालेल्या आहेत आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला बॉल जातोय सीमारेखा पार. 4 धावा मात्र या बॉलवरती मिळत आहेत. येतोय चौकार. तर इथून समीकरण जे दबाव वाढवला होता मित्रांनो तो दबाव कमी झालाय. आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावा करायच्या ती मॅच जिंकण्यासाठी 12. चला चला चला. तर परत एकदा इथे चेक करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातो. एका चौकाराने पूर्णपणे चित्र जे आहे ते विचित्र करून टाकलंय. 12 धावा धावफलकावरती. अजून देखील 12 धावांची गरज आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारचं. इथून षटक समाप्त झालं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे 12. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आणि विजयासाठी देखील 12 धावांची गरज आहे. परत एकदा आपण पाहिलं तर सिंगल आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज होती. अशा वेळेस पहिल्या बॉलवरती सिंगल येताना पाहतोय. समीकरण बदलतं. येणारे चेंडू 11 आणि इथून मात्र विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. दोन्ही फलंदाजांचे इरादे स्पष्ट आहेत. सावधरित्या ही मॅच आपल्या संघासाठी जिंकवायची आहे. कोणत्याच प्रकारची घाई गडबड त्यांच्या माध्यमातून केली जात नाहीये. एक धाव इथे आपण पाहिली तर धावफलकावरती एका धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली आपण पाहतो ते मात्र 14 धावा. एक चौकार नसता राणा मागच्या ओव्हरचा मॅच मध्ये रंगत आली असती. इथे भरपूर वेळ मित्रांनो हा चेंडू फुटबॉल सारखा दिसत होता फलंदाजाला आणि शेवटच्या क्षणाला फक्त बॅट लावली आहे बॉलला आणि एक धाव तिथे देखील वसूल होताना पाहायला मिळतीये.
फलंदाज आपण पाहिलं तर आडव्या बाटीचे फटके खेळतात, परंतु अद्याप देखील कोणत्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या प्रकारचं इथे सजवलं गेलेलं नाहीये. केवळ सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक बाउंड्रीजवळ पेट्रोलिंग करताना आपण पाहतोय. बाउंड्री रायडर्स मैदानावरती सर्वच्या सर्व. आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर आडव्या बॅटने केवळ सिंगल काढून या धावा घेताना जरूर आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची अजून देखील गरज या मॅचमध्ये आहे. तर यावेळेचा बॉल इथे पंच मात्र इशारा करत असताना अवांतरचा व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती मात्र पंच करतायत. 9 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज. आणि इथून खराब क्रिकेट मित्रांनो. व्हाईट +1 एकूण 2 धावा या बॉलवरती मिळत असताना थोडीशी चूक घडली मागच्या बॉलवरती आणि त्याचाच परिणाम मित्रांनो या बॉलवरती देखील बघायला मिळाला. व्हाईट +1च्या माध्यमातून एकूण 2 धावा मात्र मैदानावरती येताना आपण पाहतोय. तर जरूर इथून आपण पाहिलं तर 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या मैदानावरती मिळत आहेत. 1 धाव घेण्याची संधी आणि ती धाव देखील मैदानावरती मात्र वेगाने पूर्ण केली जाते. 4 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची गरज या मॅचमध्ये. माफ करा, 19 धावा झालेल्या आहेत. 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या षटकाचा खेळ, तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 19 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 8 मध्ये आता मात्र बनवायच्यात फक्त 5. त्या कशा प्रकारे बनवल्या जातील पाहणं गरजेचं. टॅप केलं इथे देखील चेंडूला आणि बॉल जातोय घोषांक क्षेत्र 1 धावेकरिता. तर नक्की सिंगल आली. दुसरं दशक धावफलकावरती पूर्ण. इथे सिंगल आणि सिंगल मध्ये आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून फलंदाज मात्र होतोय बाद. जबरदस्त स्टंपिंग आपल्याला बघायला मिळाली आकाश यांची मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच 20 धावा झालेल्या देणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक यांचा वापर केला जातोय. टीम कडून शेवटचा आणि अंतिम षटक यावेळेस घेऊन येत आहेत गोलंदाज विवेक. तर इथे आपण पाहू शकाल जरूर निर्धाव चेंडू आहे. 5 चेंडू. परत एकदा सांगतो मित्रांनो 4 धावांची गरज. या एका डॉट बॉलने थोडंसं प्रेशर वाढवलंय फलंदाजाचं. इथून एका दुसरा निर्धाव चेंडू जर का आला तर मॅचचं गणित बदलेल, परंतु नाहीये. नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र मिळतीये सिंगल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि मॅच जिंकण्यासाठी गरज आहे ती फक्त आणि फक्त 2 धावांची. 5 चेंडू 2 ची गरज होती. डॉट बॉल आलाय. चेंडू शिल्लक आहे 4. विजयासाठी 2 धावांची अजून देखील आवश्यकता. गोलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफुट वरती ढकललेला जरूर आपण पाहतोय. ऑन साइडला बॉल वळवलाय. स्कोअरचा नाव लेव्हल्ड आणि इथून मात्र विजय धावेची गरज बॅटिंग करणारी टीम एनडी लायन्स या टीम करिता. पाहूया एनडी लायन्स संघ यावेळेस कशा प्रकारचा खेळ करतोय. लगातारची 3री मॅच इथून मात्र जिंकेल का. तिकीट टू सेमीफायनल त्यांना प्राप्त होईल का हे पाहणं मात्र अतिशय गरजेचं. 1 धाव दूर सेमीफायनलच्या रेस पासून हा संघ आणि इथून मात्र ते तिकीट टू सेमीफायनल त्यांना मिळेल का या बॉलवरती चित्र स्पष्ट होऊ शकतं.
आणि याचबरोबर निरंजन दांद्रे यांचा अँडी लायन्स संघ पहिला संघ ठरतोय सेमीफायनल मध्ये दणदणीत प्रवेश करणारा एकदा